काही दिवसापासून आपण बघतो आहोत की या राज्याची व्यवस्था अवस्था प्रशासन कशा पद्धतीने लयास गेलेलं आहे हे आपण गेल्या अनेक दिवसांपासून बघतो आहोत। मग ती राज्याची कायदा सुव्यवस्था असेल किंवा राज्याचा इतर विभाग असेल। आज एकीकडे फलटणचं जे डॉक्टर संपदा मुंडे यांचं जे प्रकरण आहे ते कुठे थंड होत नाही किंवा तो प्रकरण अद्यापही कुठे त्याचा छडा लागत नाही। तोच काल आपण जर बघितला असेल तर एक उच्च शिक्षित असा रोहित आर्या जो व्यक्ती आहे त्याचा इन्काउंटर करण्यात आलेला आहे। खरं तर एक चांगला उच्च शिक्षित असा रोहित आर्या हा एक चुकीचा मार्ग कसा निवडतो आणि ह्या मार्ग निवडण्यामागे कारण काय याचा खऱ्या अर्थाने शोध घ्यायला हवा। कारण की रोहित आर्यासारख्या एका व्यक्तीने आपण जर बघितलं असेल तर स्वच्छ भारत मिशन असेल, माझी शाळा स्वच्छ शाळा असेल, अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत महाराष्ट्रापर्यंत त्यांनी आपली सेवा दिलेली आहे। आणि त्याचे जर काही बिले शिक्षण विभागाकडे बाकी असतील तर हे बिले त्यांनी त्यावेळेसच काढून देणं गरजेचं होतं। वास्तविक बघितलं तर ज्यावेळेस स्वच्छ भारत मिशन सुरू झालं त्यावेळेस मोदी साहेबांनी देखील त्याचा गवगवा केला, त्यांच्या पाठीवरून हात फिरवला, त्यांना शाबासकी दिली। त्यावेळेस दिल्लीचे शिक्षण मंत्री डॉक्टर दीपक केसरकर यांनी देखील त्याची स्तुती केली। परंतु नंतर हा व्यक्ती एवढा व्हायब्रंट का होतो आहे? नंतर हा व्यक्ती आज हे म्हणतात की याचं संतुलन बिघडलेलं होतं। हा संतुलन कसं बिघडलंय? जर याला खऱ्या अर्थाने बघितलं तर हे प्रशासनाचा एक बळीच म्हणावा लागेल। कारण ह्या मुजोर प्रशासनाने जर त्याच वेळेस जर त्यांची बिलं पास केले असते, त्यांनी स्वतःच्या मागणीसाठी असं ऐकवत आहे की त्यांनी स्वतःची अनेक प्रॉपर्टी विकून या काही मिशनमध्ये भाग घेतला, आपल्या स्वतःच्या सगळं पणास लावून त्यांनी हे मिशन चांगल्या प्रकारे राबवण्याचा प्रयत्न केला। आणि अशा एक उच्च शिक्षित व्यक्तीला जर बिलं मिळत नसतील तर त्याच्याकडे त्यांनी त्या न्यायिक मागण्यांसाठी माझ्या मते त्यांनी सांगितलं की काही उपोषण केलेले, काही आंदोलन केलेली आहे। त्या आंदोलनाकडे देखील या निष्ठुर असणाऱ्या प्रशासनाने डोळेझाक केली। या कारणामुळे कदाचित या रोहित आर्यासारख्या व्यक्तीला हा रस्ता निवडावा लागला असावा अशी शक्यता आहे। परंतु याचा एक नक्कीच बघितलं असेल तर याच्या मागे प्रशासनाचाच हात आहे आणि एक रोहित आर्यासारख्या चांगल्या व्यक्तीला ह्या मार्गाला जावं लागलं आहे। खरं तर रोहित आर्याने केलेलं ह्या कृतीचं कोणी समर्थन करणार नाही, त्यांनी निवडलेला मार्ग नक्कीच चुकीचा होता। परंतु प्रशासनानेच या गोष्टीकडे जाण्यास भाग पाडले, याकडे नक्कीच सर्वांनी लक्ष वेधायला हवं। आज आपण बघितलं असेल तर रोहित आर्या हा काही कोणी टेररिस्ट नव्हता, तो कुठलाही अतिरेकी नव्हता किंवा नक्षलवादी नव्हता, परंतु एक सर्वसामान्य नागरिक या मार्गाला जातोय। तर इथे नक्कीच या महाराष्ट्र सरकारचं, या राज्य सरकारचं, केंद्र सरकारचं अपयश धरलेलं आहे। आणि रोहित आर्यासारख्या व्यक्तीला जर तुम्ही पकडू शकले नाही, त्याच्यावर डायरेक्ट एन्काउंटर करतायत, त्याच्या गोळ्या घालून त्याची हत्या करतायत, हे नक्कीच चौकशी केली पाहिजे। कारण आपण जर बघितलं असेल तर तो काही खूप मोठा टेररिस्ट नव्हता किंवा तो काही खूप असं कुठे प्रशिक्षित नव्हता किंवा प्रशिक्षण घेऊन आलेला कोणी असं बंदूक चालवण्याचं प्रशिक्षण नव्हतं, तरी देखील त्याला तुम्ही छातीमध्ये गोळी घालून त्याला ठार करताय, त्याच्या पायावर गोळी घालून त्याला अटक करण्या येण्यासारखी परिस्थिती होती। परंतु तुम्ही त्याला अटक करण्याऐवजी डायरेक्ट त्याचं एन्काउंटर म्हणजे तुम्ही ठरवून केलेली त्याची हत्या आहे। तर या हत्येची चौकशी झाली पाहिजे, त्या संपूर्ण पोलीस यंत्रणांची चौकशी झाली पाहिजे। त्याच पद्धतीने याच्या मागे ज्या कोणी लपलेले असेल किंवा दडलेले असेल, या मागे जर शिक्षण विभाग जर जबाबदार असेल त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने आम्ही राष्ट्रीय मानव अधिकार हक्क आयोगाकडे देखील याबाबत तक्रार केलेली आहे आणि ही तक्रार देखील आज आम्ही पुढे राष्ट्रीय मानव अधिकार हक्क आयोगाकडे पाठवण्यात येणार आहे। आणि याची जर लवकर चौकशी झाली नाही, योग्य ती कारवाई झाली नाही तर मोठे जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील आम्ही यावेळी देण्यात येत आहे।